बरेच लोक प्रश्न विचारतात, माझं जर का बजेट 15,000चं 20,000चं असेल तर कुठला प्रोसेसर मी प्रिफर केला पाहिजे. आणि सॅमसंगच्या फोनमध्ये तुम्ही जर का बजेट सिरीजचे घेतले तर एक्झिनॉस वगैरे असतात, नाहीतर मग डायमेन्सिटी म्हणजे मीडियाटेकचे असतात किंवा क्वालकॉमचे असतात. पण तुम्ही कुठला घेतला पाहिजे प्रत्येक प्राइस रेंजमध्ये सांगा. हे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, माझ्या हिशोबाने CPU जो असतो किंवा जो चिपसेट असते फोनमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते जेव्हा तुम्ही एखादा फोन बाय करण्याचा विचार करता. हे बघा, चिपसेट फक्त म्हणजे गेमिंग ज्याला करायचे त्यांनीच फक्त चिपसेटकडे बघणं गरजेचं आहे असं नाही. चिपसेट ही SoC असते, सिस्टम ऑन चिप, म्हणजे तो अख्खा सिस्टम आहे. त्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्ससाठी CPU येतो, GPU येतो, ISP येतो, DSP येतो, मोडेम असतं. तर तो प्रत्येक भाग आहे ना तुमच्या स्मार्टफोनचा, त्याच्यामध्ये त्याचा काही ना काहीतरी वाटा असतो. तर सगळ्यात जास्त महत्वाची जी गोष्ट असते ते म्हणजे तुमचं ऑब्व्हियसली चिपसेट. आणि म्हणजे हे बघा, सॉफ्टवेअर हार्ट असेल तर मी म्हणेन चिपसेट ही एक ब्रेन आहे. पण हो, प्रत्येक प्राइस सेगमेंटमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कुठली चिपसेट, कुठल्या चिपसेट तुम्ही प्रिफर केल्या पाहिजेत, अगदी 10,000पासून 50,000च्या वरच्या पर्यंत. सो पूर्ण बघा व्हिडिओ, एंड पर्यंत बघा. आणि तुम्हाला जो सांगायचंय काहीतरी मी तुम्हाला सांगतोय, पण तुम्ही सुद्धा मला सांगा की तुमच्या फोनवरती कुठली चिपसेट आहे आणि का तुम्ही ती घेतलेली आहे. हे फार महत्वाचं आहे, कमेंटमध्ये सांगा. पण व्हिडिओ आधी पूर्ण बघा. समजा नाही त्याआधी सबस्क्राईब करा, बेल आयकन वाजवा. भरपूर लोक येतात, विसरतात, व्हिडिओ आवडतात, मी सुद्धा आवडतो, पण सबस्क्राईबचं बटन आवडत नाही. ते आवडायला तुम्ही नक्की शिका. चालू करूया. 10,000 जर का तुमचं बजेट असेल तर तुम्ही कुठली चिपसेट बघितली पाहिजे फोनवरती. बाकी सगळ्या गोष्टी तर बघा, पण चिपसेट सगळ्यात आधी. एक तर डायमेन्सिटी 6300 किंवा 6400 हे ह्या प्राइस रेंजमध्ये ऑन पार चिपसेट आहेत, किंवा डायमेन्सिटी 7060 सुद्धा. खरं सांगू का, हे जे चिपसेट आहे ना 6300, 6400, 7060 हे खूप सिमिलर आहेत. नावं जरी वेगळी असली अगदी, म्हणजे 6300, 6400 पेक्षा 7060 खूप चांगलं आहे असं नाही. खूपच सिमिलर आहे. सगळ्यांचा स्कोर 4 ते 4.5 लाख अंतुदू स्कोर येतो. चिपसेट अशी बघा जी 4-4.5 लाखापर्यंत अंतुदू स्कोर येईल. आता तुम्ही विचार कराल युनिसॉकची T760 आहे, त्याचा सुद्धा स्कोर 4-4.5 लाख आहे. ती सुद्धा चांगली चिपसेट आहे, पण जनरली युनिसॉक फक्त 10,000च्या खालच्या फोन्स मध्ये मिळते, म्हणून त्यामुळे युनिसॉकचं आम्ही जास्त घेतलेलं नाहीये. बट दॅट इज ऑल्सो गुड चिपसेट. क्वालकॉमची पाहिजे असेल तर 4th Gen 2 एवढीच एक चिपसेट आहे. थोडी जुनी झाली ती, पण ठीक आहे. हे बघा, चिपसेट बरोबर अजून एक गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे रॅम टाईप आणि रॉम टाईप. LPDDR4X रॅम टाईप, LPDDR5X रॅम टाईप, किंवा स्टोरेज टाईप मध्ये UFS 2.2 आहे, eMMC आहे, UFS 3.1 आहे, 4.1 आहे. तर 10,000च्या खाली कमीत कमी UFS 2.2 पाहिजे. eMMCचा जमाना माझ्या हिशोबाने गेला. जर का तुमचं बजेट 15,000पर्यंत असेल तर डायमेन्सिटी 7300 ज्याचा अंतुदू स्कोर अराउंड 5.5 लाख वगैरे येतो. आणि क्वालकॉम मध्ये सुद्धा म्हणजे डायमेन्सिटी 7300 चांगला आहे, 5-5.5 लाखापर्यंत अंतुदू स्कोर येतो. तुम्हाला क्वालकॉमच पाहिजे असेल तर 6S Gen 3 आहे, ठीक ठाक आहे, पण आय विल स्टील प्रिफर डायमेन्सिटी 7300 इज बेटर दॅन 6S Gen 3 एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. सो तसा बघा जरा. आता 15 ते 20,000च्या मध्ये जर का तुम्हाला फोन घ्यायचा असेल तर डायमेन्सिटी 7400 आहे, चांगला आहे. 6 Gen 4 येस, 6S Gen 4 नाही, 6 Gen 4 हा प्रोसेसर आहे. दोघांचाही अंतुदू स्कोर 7 लाखाच्या वरती येतो. आणि 20,000चे जनरली फोन्स आहेत ना, मल्टीटास्किंग, गेमिंग, 90 FPS गेमिंग वगैरे तुम्ही बघा. इथं सुद्धा UFS 2.2 मेजॉरिटी 90% फोन्स UFS 2.2 वालेच आहेत. LPDDR4X रॅम टाईप आहे. चला आता बोलूया आपण थोडे मिड रेंज, प्रीमियम मिड रेंज 20 ते 25,000 मध्ये. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मी हे चिपसेट्स तुम्हाला सांगतोय, पण असे सुद्धा भरपूर चिपसेट आहे जे 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी लॉन्च झाले आहेत. मी ते सांगत नाहीये, मी लेटेस्ट जे आता रिसेंट जे आहेत नवीन चिपसेट जे आहेत त्याच्याबद्दल सांगतो. नाही तर तुम्ही म्हणाल की ही चिपसेट तुम्ही सांगितली नाही. आता फॉर एक्झाम्पल 25,000 मध्ये मी तुम्हाला सजेस्ट करतोय 7S Gen 3 किंवा 7 Gen 4 जो आता येणार आहे, तो तुम्ही बघू शकता. UFS 3.1 कमीत कमी पाहिजे. आता 25 ते 30,000 मध्ये अशी चिपसेट पाहिजे ज्याचा अंतुदू स्कोर 1 मिलियनच्या खाली नाहीये, 1 मिलियनच्या वरतीच पाहिजे. 7+ Gen 3 क्वालकॉमचा असलं तर, किंवा 8S Gen 3 सुद्धा आहे, जबरदस्त आहे माझ्या हिशोबाने. 8S Gen 3 जर का तुम्हाला 27-28 या प्राइस रेंज मध्ये मिळाला, एक्सलेंट. किंवा मग डायमेन्सिटीचा 8350, 8450 हे जे आहेत, 8350 सुद्धा चांगला आहे माझ्या हिशोबाने, कारण की त्याचं 1.4-1.5 पर्यंत मिलियन पर्यंत अंतुदू स्कोर येतो. सो दॅट इज गुड. इथं तर कमीत कमी UFS 3.1 पाहिजेच, प्रश्नच नाही. आता एक नॉर्मल युजर असला तर त्यांनी जर का एक 25 ते 30,000चा फोन बाय केला ना, माझ्या हिशोबाने 99% गोष्टी जो एक नॉर्मल माणूस करतो तो या फोनवरती तुम्ही इझिली करू शकाल. म्हणजे एवढी पॉवर या फोन्स मध्ये असते, तुम्हाला 50-60 हजार रुपये खर्च करण्याची गरज नाही. जर का तुम्हाला थोडे एकदमच कटिंग एज वगैरे पाहिजे असेल, तुमचं बजेट 30 ते 45,000 पर्यंत असेल, तर 8S Gen 4 जो आता
आता आलेला आहे ह्याच्यावरती 8 Gen 3 1 वर्ष जुना फ्लॅगशिप प्रोसेसर जो आहे 1 वर्ष सुद्धा झालेलं नाही कारण की 8 Elite 2 वगैरे आलेले नाहीयेत अजून. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा तुम्ही 30,000च्या वरचे फोन घेताय जनरली मी तुम्हाला डायमेन्सिटी पेक्षा क्वालकॉमच्या चिपसेट जास्त प्रिफर करायला म्हणेन कारण की जे ह्यांचे 8 सिरीजचे 8s Gen 3 किंवा 8s Gen 4 हे सगळे जे चिपसेट दे आर रिअली गुड. सो लुक ॲट दॅट. पण हो तुम्हाला डायमेन्सिटी पाहिजे असेल तर 9300 प्लस आहे. इथं तुम्हाला UFS 4.4.0 किंवा 4.1 असायला पाहिजे. 3.1 असलं ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टींकडे बघा. पण LPDDR5 किंवा 5x रॅम टाईप कमीत कमी पाहिजे आणि 50,000च्या वरती बजेट असलं तर मग काय लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट घ्या. 8 Elite घ्या. IQ 13 वगैरे जे आहेत ते आता 50,000ला मिळत आहेत जे 8 Elite वरती आता एका महिन्याभरात 8 Elite 2 लॉन्च होईल ते त्याचं 50-55,000 मिळेल. 50,000च्या वरचं तर तुम्ही 8 Elite घ्या. डायमेन्सिटीची 9400 आहे किंवा आयफोन घेत असाल तर मग त्यांची A18 Pro हे चिपसेट आहे पण ते 90,000 1 लाख. 50,000च्या वरती काही बजेट असतं ना. आणि इथं तुम्हाला LPDDR 5x रॅम टाईप UFS 4.1 स्टोरेज टाईप तर पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू आर स्पेंडिंग मोर दॅन 50,000. हे बघा या व्हिडिओचा हेतू हाच होता की कधी महत्व कळत नाही चिपसेटचं. चिपसेट ही फार महत्वाची असते आणि ते तर तुम्हाला सांगायचं होतंच पण प्रत्येक बजेटमध्ये कुठले चिपसेट्स तुम्ही प्रिफर केले पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं होतं कारण बऱ्याच लोकांनी मला विचारलं सुद्धा होतं. आय होप या व्हिडिओचा काही फायदा झाला असेल आणि जसा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला तुमच्याकडे जो फोन आहे त्याच्यावरती कुठली चिपसेट आहे हे खाली नक्की सांगा आणि का घेतला, रिझनिंग काय हे सुद्धा नक्की सांगा. चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.